तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, प्रौढ शिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला गेला होता? प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटलेले आहे? प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4
कलम 86 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 2.5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणता असतो? जागतिक चिमणी दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, पंचायत राज पद्धती स्वीकारणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, भूतान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 7 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? 4 नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 23 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात? भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने हे झाले पाहिजेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेळेस अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17 आहे सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1929 लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पन्ना मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दाल हे भारतामधले एक महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामधले एक दाल हे महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती वर्षांची असते? राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कमीत कमी 35 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झालेले? भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 73वी 74वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचे सर्वात जास्त उत्पादन होते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचे उत्पादन होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जांबी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? जांबी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनेर धरण धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते अम्ल असते? लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते अम्ल असते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे.